नमस्कार. नागपूर दूरदर्शनतर्फे मंथनच्या अंतर्गत विजिलन्स अवेअरनेस अर्थात सतर्कतेबद्दलची जागरूकता या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत आहे. कुठल्याही सुज्ञ नागरिकांना सतर्क राहून आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या कुठल्याही अवैध कार्याबद्दल किंवा कृत्याबद्दल आवाज उठवणे व त्याची तक्रार रीतसर शासकीय किंवा निमशासकीय संस्थांकडे करणे हाच या कार्यक्रमाचा आजचा उद्देश आहे. याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता व चर्चा करण्याकरता नागपूरचे प्रसिद्ध विधिज्ञ सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट प्रमोद कुलकर्णी इथे आले आहेत. मी नागपूर दूरदर्शनतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर, मला सांगा की एखाद्या कुटुंबात जी लहान मुलं असतात त्यांचा कोणी कुटुंबप्रमुख किंवा इतर कुठलीही व्यक्ती छळ करत असेल मानसिक किंवा शारीरिक तर त्याबद्दल कुठे तक्रार करता येईल? त्याबद्दल आपल्याला संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करता येते. तसेच चाइल्ड हेल्पलाईन्ससुद्धा पोलिसांनी आणि इतर सरकारी कार्यालयांनी सुरू केले आहेत. तिथे आपल्याला संपर्क साधून त्याबद्दल होणाऱ्या शोषणाबद्दल किंवा होणाऱ्या शारीरिक छळाबद्दल ती कंप्लेंट करता येते. सर, मला सांगा एखाद्याला फ्लॅट किंवा घर विकत घ्यायचं असेल तर त्यांनी कुठली काळजी घ्यावी? बेसिकली म्हणजे आपलं बजेट नीट ठरवून घ्यावे. बरोबर. त्याच्यानंतर आपण पैसा उभा कसा करणार याची रूपरेषा थोडी बहुत तयार करणे. बरोबर. आणि त्याच्यानंतर घराची किंवा फ्लॅटचा शोध घेणे. जर घर घ्यायचं असेल आणि तुमचं बजेट तसं असेल तर त्याबद्दल घर पसंत पडल्यावर त्या घर मालकाची मालकी हक्क, त्याच्यानंतर ते मालक कसे बनले इत्यादी कागदपत्रे पाहायची असतात. तसेच समजा फ्लॅट घ्यायचा असेल तुम्हाला, आता फ्लॅट काही वेळेला असं असतं जवळपास पूर्णत्वास आलेला असतो किंवा काही वेळेला पिलरपर्यंत आलेला असतो किंवा आज फक्त सँक्शन झालेलं असतं आणि स्कीम अनाऊन्स झालेली असते. तर अशा वेळेला तुम्ही त्या बिल्डरकडे जाऊन कागदपत्र मागितली तर कागदपत्रांमध्ये काय काय पाहाल की बा ह्या बिल्डरला ह्या जमिनीवर ही इमारत उभारायचा अधिकार आहे पहिली गोष्ट. त्याच्यानंतर त्याचे नकाशे सँक्शन झालेले आहेत म्हणजे मंजूर झालेले आहेत. बरं. तसेच त्या फ्लॅटची किंमत ती सुद्धा त्याच्याकडून नॉर्मली आपण कोणत्याही फ्लॅट बिल्डरकडे गेलो बांधायच्या व्यावसायिकाकडे बरं तर तो म्हणतो की तुमचं बजेट किती. पहिली गोष्ट माझा फ्लॅट इतक्या रुपयाचा आहे. तर अशा वेळेला त्याच्याकडून पहिले ब्राउचर मागून घ्या म्हणजे माहितीपत्रक. ते जनरली आजकाल सगळ्यांच्याकडे तयार असतं आणि त्याला पैसे लागत नाही. त्याला पैसे लागत नाही. त्याच्यात जर तुम्हाला एखादा फ्लॅट पसंत पडला व तो जर अवेलेबल उपलब्ध असेल तर त्याबद्दलचे कागदपत्र आपण बिल्डरला मागवू शकतो. परंतु त्यावेळेला बिल्डर म्हणतो की साहेब मला काही ना काही तुम्ही ॲडव्हान्स द्या. तर हा ॲडव्हान्स कमीत कमी द्यावा. बरं. आणि बिल्डरला जे त्यांनी झेरॉक्स तुम्हाला देणार त्याचा खर्च निदान त्याचा निघायला पाहिजे एवढा तरी तो ॲडव्हान्स पाहिजे. ते घेऊन आपल्या वकिलाला विश्वासातल्या आणि जाणकार वकिलाला या विषयातील अशा वकिलाला ते कागदपत्र दाखवून त्याबद्दल पूर्ण पडताळणी करून घेणे. केव्हा वकिलाच्या थ्रू पडताळणी करणं केव्हा योग्यच याचं कारण मी सांगतो. कारण की त्या विषयातला जाणकार वकील जो आहे त्याला त्याच्यातल्या खडगे सगळ्या माहिती असतात. बरोबर. आणि ॲज अ लेमॅन तुम्ही ठीक आहे पैसे तुमचे असतात परंतु त्या पैशाची योग्य गुंतवणूक होते आहे की नाही त्याचा आपल्याला रिटर्न्स मिळणार की नाही ह्या सगळ्या गोष्टी तो वकील तुम्हाला जास्ती चांगल्या प्रकारे सांगू शकतो. बरेचदा आपण असं करतो की वकिलाचे पैसे वाचवण्याकरता ते जे ब्राउचर देतो ते आपण वाचतो आणि आपण फ्लॅट बुक करून टाकतो
आणि नंतर मग तो जो इनिशियल खर्च येणार होता आपल्याला वकिलाचा तो जास्त कोर्टात केस गेला. कोर्टात केस केल्यावर जास्त. अगदी बरोबर बोललात तुम्ही. बरं, मला अजून सांगा की आपल्याला समजा गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा कुठलंही कर्ज घ्यायचं असेल बँकेकडून तर आपण काय काळजी घ्यायला हवी? बेसिकली तर आपल्या कागदपत्र पहिले पूर्ण तयार करा. बरोबर. नाही तर पुष्कळ वेळेला असं जाणवलं आहे किंवा असं माहितीत आलेलं आहे की एक व्यक्ती बँकेत जाते, साहेब नमस्कार, मी फलाना ठिकाणा मला कर्ज घ्यायचं आहे या कारणाकरता. आता त्याच्याजवळ काय काय कागदपत्र आहेत, बेसिक कागदपत्र म्हणजे पॅन, इन्कम टॅक्सचे रिटर्न्स, आधार कार्ड, त्याच्यानंतर त्या खात्यात त्याचं खातं कुठे आहे, कोणत्या बँकेत आहे, आणि ती बँक सोडून तू ह्या बँकेत का आला बाबा हे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. अच्छा. हे जर एक्सप्लेन करून त्या बँकवाल्यांचं सॅटिस्फॅक्शन झालं तर मग ते तुम्हाला फॉर्म देतात. बरं. कर्ज मागणीचा अर्ज. बरोबर. मग तो भरून द्यायचा तुम्ही. योग्य ती कागदपत्र, फोटो वगैरे सगळं त्यांना रिक्वायरमेंट लिहिलेलं असतं त्याप्रमाणे भरून द्यायचं. त्यानंतर त्याची छाननी होते. बरं. त्याच्यानंतर एक सिबिल नावाचा प्रकार आहे, CIBIL. ह्याच्यात पॅन आणि आधार कार्डाच्या द्वारे प्रत्येक व्यक्तीचं क्रेडिट ॲनालिसिस असतं. अच्छा. म्हणजे तुला किती आतापर्यंत कुठून कर्ज घेतले, काय काय तुमचे चेक किती वेळा डिसऑनर झाले वगैरे वगैरे सर्व माहिती असते. सिबिल म्हणतात सिबिल. अच्छा. तर ते बँकवाले करतात. आणि त्याच्यात ती पहिली छाननी झाल्यानंतर मग त्याच्यात तुम्ही जर ओके आले, जर तुमचं सिबिल रिपोर्ट बरोबर असेल तर मग ते पुढे कारवाई केल्या जाते. आणि साधारणतः ह्या प्रक्रियेला 15 दिवस ते महिनाभर, आणि काही वेळेला बँकांच्या धडक योजना असतात त्यावेळेला कमी वेळातही होतं. अच्छा. पण त्या बँकेला आपण जे डॉक्युमेंट साईन करतो त्यावेळेस काय काय बघायचं असतं आपण? काय काय बेसिकली एकच बघून घ्यायचं असतं की बँकेचे आपण कोणतेही कोरे फॉर्म किंवा कोरे कागद सह्या करू नये. अच्छा. जर एखादी जागा कोरी सुटली असेल तर ती जागा कोरी का, अच्छा, हे आणि ती जागा भरा माझी सही घ्यायच्या आधी, अच्छा, हे म्हणण्याचा तुमचा अधिकार आहे. आणि जर समजा बँक अधिकारी तुम्हाला 99% असं म्हणणारच नाही की मी जास्तीत जास्त म्हणेन मी नंतर भरतो, परंतु ते नंतर भरतोच्या भरोशावर न राहता आत्ता भरून घेणे, अच्छा, हे योग्य. बरं, मला हे सांगा की आपण बाजारात जातो, वस्तू विकत घेतो, आणि वस्तू विकत घेतल्यानंतर जर आपल्याला असं आढळलं की ती जे त्यांनी मोजमाप केलेलं आहे ते कमी आहे, आणि आपण त्याला विचारणा करतो की तू कमी दिलेला आहे आम्हाला, आम्ही तुला 1 किलो मागितलं तू अर्धा किलो दिला, तर तो ऐकत नाही, अशा वेळेस त्याची तक्रार कुठे करायची आपण? त्याची तक्रार वजन व माप विभाग असतो सरकारचा, बरं, त्यांना करायला लागते. पण त्याच्याकरता बिल वगैरेची आवश्यकता आहे का? आता जर तुम्हाला त्यांनी बिल दिलं, तुम्ही वस्तू घेतलीच नाही आहे त्याच्याकडून, अरे हे कमी आहे म्हटलं, तो मग बाजूला ठेवून दे, बरोबर आहे साहेब, तुम्ही नका घेऊ माझ्याकडून. अशा वेळेस काय करायचं? तरी सुद्धा तुम्हाला वजन व माप विभागाकडे तक्रार करतायत. बरं, आजकाल प्रत्येक मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग असतं, त्यांनी व्हिडिओ काढा तुम्ही, पुष्कळ काही करता येतं. आणि व्हिडिओ काढणं आजकाल खूप सोपं झालेलं आहे त्या मोबाईल फोन्स, बरोबर आहे. तर ती जर त्याच्या सहित जर तक्रार करू शकले तर ते फारच उत्तम आहे. आणि हो, मुख्य मला हे विचारायचं होतं सर की बरेचदा काय होतं की आपण ते एखादी वस्तू घेतो त्यावर लिहिलं असतं MRP, MRP मध्ये लिहिलं असतं की इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस, तरी सुद्धा दुकानदार म्हणतात ते 40 रुपये 20 रुपये जास्त द्या, म्हणजे इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस MRP असून सुद्धा ते जास्त पैशाची मागणी करतात. ती अयोग्य आहे, आपल्याला कळतं, पण आपल्याला काय करावं, या उपाय काय? ह्याच्याबद्दल सुद्धा वजन व माप विभागाकडे करता येतं, प्लस फूड अँड ड्रग्ज वाल्यांच्याकडे सुद्धा कंप्लेंट करता येते. आणि ते MRP पेक्षा जास्ती जर तो तुम्हाला देत असेल तर त्याला म्हणा तेवढ्या रकमेचं मला बिल दे, पक्क बिल. आणि त्याने बिल देण्यास नकार दिला तर तरी पुन्हा तोच प्रकार करायचा, कंप्लेंट करायची. अच्छा, म्हणजे काहीतरी आपला जो पुरावा असणं आवश्यक आहे.
आवश्यक आहे असं नाही आहे, पण ॲडवायझेबल ज्याला म्हणतात. हा नाही, मला काय म्हणायचं आहे की अशा वेळेस आपण ज्यांच्याकडे रजिस्टर्ड आहेत, म्हणजे BST CST नंबर असतो, हो. अशाच दुकानदाराकडून जर घेतलं आणि त्यांनी जर MRPच्या जास्त द्यायचा प्रयत्न केला तर त्याची तक्रार करणं सोपं होईल असं तुम्हाला वाटतं का? हो, परंतु ते पूर्ण डिटेल्स घेऊन हां आपल्याला सेल टॅक्समध्ये जाता येतं, हां त्याच्यानंतर पोलीस कंप्लेंट करता येते, हां आणि वजन व माप तर आहे शेवटी. तिथं आहे, ते आहे. बरं मला हे सांगा सर की हा आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न, महिलांचा आवडता विषय दागिने. हे जे सुवर्णालंकार आपण विकत घेतो हो. त्यावेळेस आपण कुठल्याही सोनाराकडून कुठलाही दागिना घेतला हां. तर तिथे कुठली आपण काळजी घ्यायला हवी, दक्षता घ्यायला हवी? पहिले म्हणजे ते त्या दागिन्यामध्ये जे सोनं वापरलेलं आहे बरं त्याची शुद्धता दाखवणारं बरं हॉलमार्क नावाचा एक प्रकार असतो. बरं हॉलमार्कचा ठप्पा आणि तो प्रत्येक दागिन्यावर ट्रेड म्हणजे जो ब्रँडेड दागिना आहे हां त्याच्यावर असतोच, आणि तो असायलाच हवा अच्छा असं कायद्याने बंधनकारक आहे. बरं तो हॉलमार्कचा शिक्का नाही ह्याचा अर्थ तो दागिना एकदमच फेक आहे फेक आहे असं हां, नाही, अच्छा किंवा हां प्रत्येक सोनाराच चोर असतो अप्रामाणिक आहे असं म्हणता येत नाही. असंही नाही म्हणत, हां 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 परंतु ते सोन्याची शुद्धता पाहण्याचे तो दागिनाला हात न लावता हां त्या सोन्यात किती शुद्धता आहे हां हे पाहण्याचे यंत्र आज मार्केटमध्ये आहेत, अच्छा आणि ते 99% सुवर्णालंकार विकणाऱ्यांच्याकडे असतात. बरं ती एक काचेची पेटी असते, बरं त्याच्यात तुम्ही ते दागिना ठेवायचा, हां 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 तो ठेवला की 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला डिस्प्लेवर पर्सेंटेज ऑफ कॅरेट्स हां आणि पर्सेंटेज ऑफ प्युरिटी म्हणजे शुद्धतेचं किती टक्के आहे हां हे दिसून पडतं. अच्छा आणि त्या दागिन्याला काही घासून पाहायची गरज नाही. पहिले कसं सोने ते परिसर घासून घासायचं. पाहायचे, आता ते घासायची गरज नाही. आवश्यकता नाही आहे. कारण जर असं 100 लोकांनी तो दागिना घासला आणि विकला गेला नाही तर त्या सोनाराचं नुकसान होतं. अच्छा अच्छा तर ह्या यंत्रांद्वारे कुठेही घासून पाहायची गरज नाही आणि लगेच त्याचं प्रिंटआउटही येतं. अच्छा, पण ते हॉलमार्क प्रत्येक दागिन्यावर असतंच का? हो, जे ब्रँडेड दागिने आहेत. अच्छा अनब्रँडेड दागिन्यांचा पूर्ण पक्क बिल घ्यायचं सोनाराकडून बरं आणि त्याच्यावर शुद्धता तर तपासून घेतलीच घेतली पाहिजे. पाहिजे, कारण त्याच्यात ते पैसे जे हे किंमत ठरते Correct. त्यावर अवलंबून असते. हो, हो. 14 कॅरेट 13 कॅरेट 22 कॅरेट म्हणतो हां, म्हणून ती शुद्धता पाहणं आवश्यक असं म्हणायचं तुम्हाला. आणि ते आत्ता सांगितल्याप्रमाणे हां त्या सुवर्णाची शुद्धता पाहण्याचं यंत्र हां जवळपास प्रत्येक सोनाराकडे असतंच. म्हणजे तो एकदा गल्लीतला जरी सोनार असला तर हो, हो. त्याच्याकडे असतं. अच्छा, म्हणजे प्रत्येक गावात असतं काय, फक्त शहरातच आहे? हो, हॉलमार्क आहे प्रत्येक गावात तालुक्यात सगळीकडे सगळीकडे असायला जावा. हां, आणि तो फक्त डोळ्यांना दिसत नाही, अच्छा ते पाहण्याकरता सुद्धा एक यंत्र येतं, बरं त्याच्या खाली ठेवलं हां. की ते दिसतं. अच्छा अच्छा अच्छा. बरं मला अजून एक सांगा, आपण ऑनलाईन जेव्हा काही वस्तू घेतो त्या ऑनलाईनमध्ये काही फ्रॉड असतो का, होऊ शकतो का? प्रचंड. ऑनलाईनमध्ये सुद्धा? हो, कसा? ऑनलाईनमध्ये तुम्ही टी व्हीवर पाहून किंवा हा, जाहिरात असते. इंटरनेटवर पाहून हा ते ऑर्डर करता. बरं असे कित्येक उदाहरणं झाले आहेत नागपुरात सुद्धा, अच्छा की मोबाईल बोलावला, हां त्याच्याऐवजी दगडाची तुकडा आला. अरे बापरे. God. त्याच्याकरता आत्ता रिसेंटली पेपरमध्ये आलं असेल, आपण सगळ्यांनी वाचलं असेल की स्नॅपडील ह्या कंपनीबद्दल हां कंप्लेंटही झाली होती. अच्छा त्या अच्छा केसचं पुढे काय झालं माहीत नाही, हां परंतु झाली होती असं पेपरमध्ये आलं होतं. अच्छा, पण हे रोखण्याकरता काय मग आपला मार्ग काय? हे रोखण्याकरता बेसिकली पोलीस कंप्लेंट. बरं नाही, त्यांचा एक कस्टमर केअर नंबर दिलेला असतो ना? तो पुष्कळ वेळेला तुम्हाला अशा वेळेला लागतच नाही. अच्छा, म्हणजे तो फेकच असतो 100% की 90%? आणि पर्टिक्युलरली ही गोष्ट अशा ठिकाणी लक्षात येते की खूप छान फोन दाखवतात किंवा खूप छान वस्तू दाखवतात. आज ती वस्तू तुम्ही नागपूरच्या बाजारात पाहिली असेल हां तर ती समजा 500 रुपयाला असेल तर हे तुम्हाला 200 रुपयात देतात आहे. अच्छा, एक लक्षात घ्या की कोणत्याही प्रॉडक्टवर किंवा कोणत्याही वस्तू इतक्या फरकाने विकणं शक्य नसतं. बरोबर आहे.
500ची 400ला देईल, येस. 500ची 350, ठीक आहे, समजू शकतो की मधले जे दुवे असतात, जे कमिशन घेणारे लोक, ते कमी होतात. परंतु डायरेक्ट तुम्ही बोलावताय आता त्यांच्याकडून, पण तरी एवढा फरक नाही असू शकत, हे एक लक्षात घ्या. अच्छा, बरं मला सांगा काही तुमच्या आत्तापर्यंत जो तुमचा अनुभव आहे, गेल्या 30 वर्षापासून तुम्ही हे करतात, व्यवसायात आहात, तर एखादी इंटरेस्टिंग घटना घडली असेल, कोणी फ्लॅट मालकाची असे तर भक्कम असतात, तरी त्यातल्या त्यात 2 उदाहरणं ताजी माझ्याजवळ आहेत. म्हणजे प्रत्येक बिल्डर असा असतोच असं नाही, हे लक्षात घेऊनच हे किस्से ऐकावे.